मंडळी सध्या सोशल मीडियावर आगीचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय। व्हिडिओत क्लबमध्ये डान्स आणि म्युझिक सुरू असताना अचानक लोक घाबरतात, लांब लांबपर्यंत आगीचे लोळ दिसायला लागतात आणि काही क्षणात प्रचंड मोठा स्फोट होतो। त्यानंतर संपूर्ण जागा धुरानं आणि आगीनं भरलेली दिसते। याआधी आणि नंतरचा फरक पाहून प्रत्येक जण हादरलेला दिसतोय। ही भयानक घटना आहे गोव्याच्या क्लबमधली। साधारण रात्रीच्या 12 वाजता गोव्याच्या आरपोरा येथील बर्श बाय रोमिओ लेन रेस्टॉरंटमध्ये काही पर्यटकांसह क्लबचे कर्मचारी होते। याच दरम्यान अचानक झालेल्या या स्फोटात 25 जणांचा मृत्यू झालाय। त्यामध्ये 4 पर्यटक, 14 स्टाफ मेंबर आहेत आणि बाकी 7 जणांची ओळख अजून पटलेली नाही। म्हणूनच ही घटना नेमकी काय आहे, हा स्फोट कसा झाला, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, गोव्यातील आरपोरा येथील बर्श बाय रोमिओ लेन या क्लबमध्ये मध्यरात्री आग लागून 25 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। बागा समुद्रकिनारी असलेल्या या क्लबमध्ये सिलेंडर स्फोटामुळे आग भडकली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। आग लागल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं। सकाळी पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू होते। मध्यरात्री 23 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। त्यानंतर सकाळी आणखी 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मृतांचा आकडा वाढला। पण हा सिलेंडरचा स्फोट कसा झाला आणि अचानक आग कशी भडकली ते बघू। मध्यरात्री क्लबमध्ये संगीत आणि नृत्य सुरू असतानाच किचनच्या भागात सिलेंडरचा मोठा स्फोट झाला। अवघ्या काही सेकंदात आगीनं संपूर्ण किचन व्यापलं आणि बेसमेंटमध्ये प्रचंड धूर भरला। त्यावेळी बेसमेंटमध्ये क्लबचे बहुतांश कर्मचारी काम करत होते। आग लागताच संपूर्ण क्लबमध्ये गोंधळ उडाला। घटनेवेळी तिथं असणारी लोक सांगतात की आतील लोक बाहेर पळण्याऐवजी भीतीमुळे बेसमेंटकडे धावली, जिथं आधीच धुराची दाट चादर पसरली होती। याचा परिणाम असा की बहुतांश जणांचा धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला। या आगीनंतर झालेल्या मोठ्या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। आग विझवल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांची टीम नाईट क्लब मध्ये दाखल झाली। आतले दृश्य बघून त्यांनाही धक्का बसला। आत मृतदेहांचा ढीग पडला होता। बहुतेक मृतदेह स्वयंपाकघराच्या परिसरात दिसले। मृतांमध्ये 3 महिला आणि 20 पुरुषांचा समावेश होता। त्यानंतर पुन्हा 2 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे। मृतांमध्ये पर्यटकांसह रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये काम करणारे स्थानिक कर्मचारी देखील होते। या आगीत जखमी झालेल्यांची एकूण संख्या सुमारे 50 असल्याचं सांगितलं जातंय। जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय। मृतांपैकी काहींचा गुदमरून तर काहींचा जळून मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री, स्थानिक आमदार मायकल लोबो, पोलीस महासंचालक आलोक कुमार तसंच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। आमदार मायकल लोबो म्हणाले, ही घटना अत्यंत भीषण आहे। सुरक्षा नियमांचं उल्लंघन झालं असल्यास कठोर कारवाई केली जाईल। या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिणार असून स्थानिक पंचायतींनी सर्व क्लबमध्ये आपत्कालीन सुरक्षेची तपासणी करावी। आता पोलीस आणि अग्निशमन दल या प्रकरणाचा तपास करत आहेत। तसंच पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक तपासणीही केली जाते। पण ही भयानक घटना जरी सिलेंडरच्या स्फोटामुळे घडली असली तरीही स्थानिक मीडिया आणि अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर चर्चा आहे की हा केवळ सिलेंडरचा स्फोट नव्हता, तर प्रचंड गर्दी, सुरक्षा नियमांचं उल्लंघन आणि लाचखोरी यांसारख्या गोष्टींमुळे ही एक गंभीर मानवनिर्मित दुर्घटना आहे। अनेकांचं म्हणणं आहे की जर सुरक्षा नियमांचं पालन केलं असतं तर ही घटना इतकी भीषण झालीच नसती। मंडळी, या बर्च बाय रोमिओ लेन रेस्टॉरंट, डान्स आणि नाईट क्लबची खासियत अशी आहे की इथे येणारे पर्यटक म्युझिक आणि रात्री उशिरापर्यंत पार्टी एन्जॉय करायला येतात। भारतातील हा पहिला आयलँड क्लब आहे, म्हणजे 4ही बाजूंनी पाण्याने घेरलेला आहे। आरपोरा नदीवर हा क्लब आहे। हा क्लब पाण्याच्या मधोमध असल्यानं आयलँड सारखी फिलिंग येते। आपण कुठल्या तरी बेटावर आहोत असं वाटतं। हे नाईट क्लब रेस्टॉरंट आहे। हा क्लब संध्याकाळी 6 वाजता सुरू होऊन रात्री 2 वाजता बंद होतो। कॉकटेल पासून खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी इथं उपलब्ध होत्या। पण गोव्यातील या मोठ्या दुर्घटनेनंतर नाईट क्लब आणि पर्यटन स्थळांवरील सुरक्षा नियमांचं पालन करण्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। दुर्लक्ष करणाऱ्यांवर आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या क्लब व्यवस्थापनावर कठोर कारवाई केली जाईल, असं स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केलंय। मंडळी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, हा दुर्दैवी प्रसंग आहे आणि गोव्यासारख्या पर्यटन स्थळासाठी हे योग्य नाही। या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यावर कठोर कारवाई करण्यात येईल।
क्लब व्यवस्थापन तसंच नियमांचे उल्लंघन करून क्लबला चालवण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल। या दुर्घटनेनंतर परिसरातील इतर नाईट क्लबच्या अग्निसुरक्षा परवानग्यांची तपासणी करण्याचे आणि नियमांचं पालन न करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत। त्याचबरोबर नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे। त्यांनी ट्विट करून सांगितलं की गोव्यातील आरपुरा येथे झालेली आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे। ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या भावना आहेत। जखमी लवकर बरे व्हावेत अशी माझी कामना आहे। यासोबतच मृतांच्या कुटुंबियांना लाखांची मदत करण्याचं देखील जाहीर केलं आहे। पंतप्रधान मोदी यांनी दुर्घटनेनंतर तातडीने गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली। पंतप्रधानांनी सांगितलं की परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याशी बोललो। राज्य सरकार बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करत आहे। त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे की उत्तर गोवा जिल्ह्यातील आगीच्या दुःखद घटनेमुळे मौल्यवान जीव गमवावे लागल्यानं मी अत्यंत व्यथित आहे। शोकाकुळ कुटुंबियांप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना आहेत। या कठीण काळात त्यांना बळ मिळो, जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी मी प्रार्थना करते। दरम्यान पोलीस तपास सर्व बाजूंनी सुरू असून या दुर्घटनेमुळे गोव्यातील हॉटेल, क्लब आणि रेस्टॉरंटमधील अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते क्लबमध्ये सुरक्षा नियमांचं सातत्याने उल्लंघन केलं जातं। आग लागली तेव्हा क्लबमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होती आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद होते। काही रिपोर्टनुसार मालकांनी जास्त नफा कमवण्यासाठी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केलं आणि निरीक्षकांना लाच दिली होती। हा केवळ एक अपघात वाटत नाही, उलट अनेकांचं म्हणणं आहे की ही भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळे घडलेली एक जीवघेणी घटना आहे। जर ही खरंच भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळे घडलेली घटना असेल तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे। बाकी तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विश्वासभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।